सपोर्टच्या संदर्भात आपल्या माहिती सांगतोय, संपूर्ण देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्र तर आहेच, देशामध्ये राजसाहेब एकच गोष्ट सांगतात की मोदी, शाह आणि त्याचे जोडीदार यांना ह्या भारत देशातून, या सत्तेतून हक्कलपट्टी करा. साहेबांनी जो आदेश दिलेला, गेली 4 ते 5 साहेबांच्या सभा नांदेडपासून ते सोलापूर, सातारामध्ये झाली, काल रायगडला झाली, पुण्यामध्ये झाली. साहेब एकच दाखवत आहेत, लोकांचे डोळे उघडण्याचं काम करतात. ज्या मोदींनी गेले 5 वर्षांमध्ये जे सामान्य नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ते कशा प्रकारे केलं हे राजसाहेब सांगतात. आता राहिला हा तुमचा मुद्दा की आम्ही पाठिंबा कोणाला देणार. सन्माननीय राजसाहेबांनी वारंवार सांगितलं आहे, मोदी शाह ही जोडी फक्त बाहेर काढा आणि त्याला साथ देणारे त्याची साथीदार. आता इथं तुम्हाला समजेल मग दुसरं कोण आहे. पण औपचारिकरित्या आम्ही उद्या रविवारी एक मेळावा ठेवलेला आहे. त्या ठिकाणी आमचं मत, प्राथमिक मत जे आमचं आहे या पालघर जिल्ह्यामध्ये कोणाला देणार ते आम्ही उद्या 100% स्पष्ट करणार आहोत. पण आजच्या घडीला साहेबांचा आदेश आहे, मोदी शाह यांना हटवा, ते आम्ही 100% करणार. किती मत आहे तुमचे पालघर तालुक्यात? पालघर जिल्ह्याचं मताचं तरजो आम्हाला ते सत्ताधारी देवेंद्र फडणवीस व तावडे असं यांची बोलायची लायकी नाही राजसाहेबांच्याबद्दल. ते वारंवार सांगतात हे तुल्यबळ यांच्या मतामध्ये काही परिवर्तन होत नाही. हे पालघरचं इलेक्शन तुम्हाला मी छाती टुकून सांगतो की 1 लाखाच्या वरती जी निर्णायक मतं आमची जी आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेची, मी पालघर जिल्ह्याच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो की 1 लाखाच्या वरती आमची मतं आहेत. आमचे युनियन, रिक्षा युनियनचे सभासद जवळ 7,500 आहेत. त्याला इक्वल जर केलं तर 15,000 रिक्षाचेच होतात वाहतुकीचे, आणि बेसिक अनेक सेल आहेत. 1 लाखाच्या वरती या ठिकाणी आमचं मतदान आहे. हे मतदान हे आमचं निर्णायक ठरणार आहे. परंतु जो मतदान आम्ही कोणाला करणार हे सन्माननीय राजसाहेबांनी आपल्याही माध्यमातून सांगितलेलं, रोज ते सांगतात, आम्ही तेच करणार. राज ठाकरेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात, त्याच्यामध्ये काय बोलले तुम्ही? राजसाहेबांची रोजची बघा, तुमच्यावरती सुद्धा बंदी. आज तुम्ही माझं घेताय, मुलाखत घेताय. भविष्यामध्ये जर ह्या जोडीला बाहेर नाही काढलं, राजसाहेब हेच सांगतात की आधारस्तंभ लोकशाहीचा जो तुमचा आहे पत्रकारिता, याला संपवण्याचं कारस्थान ह्या सत्तांचं आहे. राजसाहेब रोजच्या व्हिडिओ व्हायरलमधून हेच सांगताय की यांनी केलेली घोटाळेबाजी, शहीदाबद्दल यांचं असणारं प्रेम, 2 कोटी नोकऱ्या, यांची चाललेली षडयंत्र. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात नव्हे ह्या भारतामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या मोदी शाह भविष्यात कधीच ह्या देशाचं नेतृत्व करणार नाहीत.